हाय नमस्कार, रामकृष्ण हरी माऊली. मी सोमनाथ जवाले देवी इंडी. आज चाफळच्या रामच्या दर्शनाला आलो आहे. श्रीराम मंदिरात दर्शनासाठी आलेलो आहे. हे पहा चाफळच्या श्रीराम मंदिरास प्रवेशद्वार आहे. चला आपण आतमध्ये जाऊ, मंदिराचा परिसर बघू. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारामधून आपण आत प्रवेश करता. मंदिरात आत प्रवेश केल्यानंतर हे सर्वप्रथम श्री गणेश मंदिर आहे. इथे गणपतीचं दर्शन घेऊन आतमध्ये आपण मंदिरात जातोय. मंदिरासमोर दास मारुती आहे. हात जोडून उभा राहिलेला दास अवस्थेतील श्री रामदास स्वामी स्थापित मारुती आहे. दास मारुती हे मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार आहे. चला आपण आतमध्ये प्रवेश करू मंदिरात. तुम्हा सर्वांना रामप्रभूंचं दर्शन घडवतो. चला आतमध्ये मंदिरात. मंदिर आहे. हा आहे रामप्रभूंच्या मूर्ती आहेत. व्यवस्थित हा आहे. सर्वांनी रामप्रभूचं दर्शन घ्या. राम लक्ष्मण जान की जय बोलो हनुमान के. सर्वजण मंदिरात बसलेत. हा पहा मंदिराच्या बाहेरील साईडचा परिसर आहे. हे पहा बाहेरून साईडवरून राम मंदिर भव्य दिव्य शिखर आहे मंदिराचं. हे ते गुहा आहे. पुराणे वंपा आहे. त्याच्या अशी सांगितली जाते हे वंपा इथून सज्जनगडपर्यंत आहे असं सांगितलेलं. तर आत प्रवेश नाही कोणाला. हे पहा राम मंदिराचं पाठीमागून मंदिराच्या पाठीमागून देवाचं शिखर बघा. निसर्गरम्य हे चाफळगाव दिसतंय इकडं. निसर्गरम्य वातावरणात असं रामप्रभूंचं पुरातन मंदिर आहे. सर्वांनी अवश्य मंदिरात रामप्रभूंच्या दर्शनासाठी या तीर्थक्षेत्राला भेट द्या. अवश्य सर्वांनी भेट द्या. अतिशय उत्तमरित्या व्यवस्थित देवस्थान आहे. पाहण्यायोग्य देवस्थान आहे. सर्वांनी श्रीरामांच्या दर्शनासाठी यायचं आहे. मंदिराच्या समोरील भाग आहे बघा. रामकृष्ण हरी माऊली. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. रामकृष्ण हरी. जय जगदंब.